नमस्कार. शहराच्या कमाल तापमानात पुन्हा 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे. मंगळवार दिनांक 23 रोजी शिवाजीनगरचा पारा 38 वरून 40 तर कोरेगाव आणि लवळेचा पारा 41 अंशावर गेला. त्यामुळे शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे. दरम्यान 3 दिवस शहरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. शहराच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने मंगळवारी शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता. कोरेगाव, पार्क, लवळे 41 तर बाकी सर्व भागांचे तापमान 40 अंशावर गेले होते. दरम्यान केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शहरात पुन्हा बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागराकडून येत आहेत. त्यामुळे शहरात 24 ते 26 पर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यानुसार 3 ते 4 दिवसांपासून विविध भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यानुसार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदियात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या वादळी वारा तसेच अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. जोरदार वारा असल्यामुळे आंब्याचा बहर गळून पडत आहे, तर पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांसह फळभाजी आणि धान पिकाला याचा मोठा फटका बसलाय. अक्षरशः शेतकरी हवालदिल झालाय. जोरदार वाऱ्यामुळे देखील नुकसान झालंय.